हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲमचा वापर, यूज ऑफ ॲम. खूप सोप्या पद्धतीने, तोही मराठी टू इंग्लिशमध्ये. हा व्हिडिओ बिगिनरसाठी खूप युजफुल आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. ॲम म्हणजे काय? ॲम हा वर्ब आहे, तो प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. रूल असा आहे आय प्लस ॲम. फक्त आय सोबत आपण ॲम वापरतो. आता ॲम कधी वापरतो? आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा. आपली फिलिंग्स, वर्क, पोझिशन सांगताना आपण ॲमचा वापर करतो. आता आपण काय करत आहोत हे सांगतानाही आपण ॲमचा वापर करतो. आता आपण काही एक्झाम्पलने सुरुवात करूया. मी विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट. मी शिक्षक आहे, आय एम अ टीचर. मी खुश आहे, आय एम हॅपी. मी घरी आहे, आय एम ॲट होम. मी इंग्लिश शिकत आहे, आय एम लर्निंग इंग्लिश. मी मेहनत करत आहे, आय एम वर्किंग हार्ड. आता आपण ॲमचा वापर करून काही नेगेटिव्ह सेंटेन्सही तयार करू शकतो. फक्त ॲमच्या बाजूला आपण नॉटचा वापर करणार. फॉर एक्झाम्पल, मी आळशी नाही, आय एम नॉट लेझी. मी घाबरली नाही, आय एम नॉट अफ्रेड. आपण ॲमचा वापर करून क्वेश्चनही तयार करू शकतो, प्रश्नही आपण तयार करू शकतो. फक्त त्या जागी प्रश्न तयार करताना ॲम पुढे लागतो. फॉर एक्झाम्पल, मी बरोबर आहे का, एम आय राईट. मी तयार आहे का, एम आय रेडी. मी चुकीचे आहे का, एम आय रॉंग. असे सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. आता खूप सारे लोक कॉमन मिस्टेक्स करतात. आय इज स्टुडंट हे चुकीचं सेंटेन्स आहे. आय एम अ स्टुडंट हे बरोबर सेंटेन्स आहे. आय आर हॅप्पी हेही चुकीचं सेंटेन्स आहे. आय एम हॅप्पी हे बरोबर सेंटेन्स आहे. लक्षात ठेवा, आय सोबत नेहमी ॲमच येतो. आता तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. आजच ही 5 वाक्य बोला. आय एम कॉन्फिडंट, आय एम लर्निंग, आय एम इम्प्रूव्हिंग, आय एम स्ट्रॉंग, आय एम हॅपी. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आता तुम्ही कॉमेंटमध्ये हे एक वाक्य लिहा, आय एम लर्निंग इंग्लिश. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.